आवळायलाच निघालाय बघा. तर आमची वहिनी तिथं बघा कशी बिलंगत्या त्या कोपऱ्यात बघा. तर मी आले आता ती बघायला, कारण आता भांगलायला बायका आहे त्या पण मोठं मोठं तण जरा निघालं म्हणजे बायकासनी पण व्यवस्थित भांगला येते आणि भांगलन पण उरागते, म्हणून ती बिलंगायला लागली. त्या थोडं बिलंगलं आहे आता, ती थोडं राहिलेलं बिलंगायला लागले आणि पोरं तिकडं आवरायला लागले ते. आणि मी पण आले, मग म्हटलं मी पण जरा बिलंगू लागते तुम्हाला, कारण आम्हाला असल्याची सवय आहे. कारण आमचा जन्म शेतकऱ्याच्या घरात झाला आहे म्हटल्यावर आम्हाला पण असली सवय, त्यामुळं म्हटलं मी पण येते जरा बिलंगायला. आणि आता ऊन मग अशी लई लागत होतं, त्यामुळं उन्हाच्या ह्यानं मग जरा व्हायचं बसलोच घरात. बाकीची घरातली कामं केली, हातरूनही धुतलेली सगळ्या घडे घालून ठेवले ते. बाकीची वरची आता पोरं काढणार आहे ते. तर बघा आमची वहिनी कशी बिलंगते, ताकद लावून कशी बिलंगते बघा. आणि भुईमुग बघा कसा आलाय, भुईमुग अगदी एक नंबरच भुईमुग आलाय. आणि तरी बघा मोकळं कसं राहणं. आणि इकडं जरा वाईस ऊसाच्या आडुशानं हाय सावली, तर बघा ते बिलंगायचं चाललंय त्यांचं. ताकद लावून कशी बिलंगते बघा. शेतकऱ्याला 12 महिने काम असते म्हणते, त्यात काय चुकीचं नाही. सुख नाही आणि विश्रांती नाही, समाधान आहे भरपूर, पण कष्ट आहे. तर आता बघा ते लागले, त्यांचं लागले कामाला. एक लागल्या तिकडच्या घरच्या वस्तीवर कामाचं बाकीचं बघायला, आणि एकीच चाललं आहे बघा इकडं करायचं. आता एकटीला म्हटल्यावर असं दम लागते, कारण एका दोघांना करायचं असतं. मी पण आता करू लागणार आहे जरा. आणि त्या दोघी पोरी त्या यायला लागल्या, त्या आता झोपून उठले त्या रिया आणि आर्या. आता त्या येतीलच बघा. आता उन्हाची किरणं पडायला लागले ते तोंडावर. भुईमुग चांगला आहे पण तण किती आले बघा त्यात, तणानं नुसतं भरलंय. अशा वातावरणात लई भारी वाटतं. गार वारं सुटलंय बघा. मग अशी लई तलकल झाली, एकदम भारी वाटलं. आणि नंतर असं ऊन लागायला लागलं, नकोच वाटलं. उठूनच गेलो आणि जरा वाईस बसलो आणि मग बाकीची तिथली कामं आवरली. तर आता तिथली कामं करायला लागली ती एक. आम्ही इकडं आलो आहे दोघीजणी. होतंय का, होतंय का, रेटतंय का, रेटवा निघतंय का सगळं त्यातनं. मोठं मोठं तेवढंच निघालं तरी भारी असतंय का नाही, ते हलकं पडतंय का नाही तेवढं. हे आता कोथमीर हे मधनं जायची नाही का, राहणार का. लय भाजीपाला झाला यात बघा. सगळा भाजीपाला झालाय. उन्हाळ्याचं काय नसतंय म्हणून भाजीपाला, आणि घरात लय माणसं असल्यामुळं लागतंयच जास्त कालवणं लागतं, त्यामुळं भाजीपाला ही करायलाच लागतो. आता कोथिंबीर तर बघा कसली भारी आल्या नसते. आता ही यात बिलगाय लागलं की ती जाणार का नाही त्यातनं, जाईल ती जाईल आणि राहील ती राहील. आता काय करायचं. आणि भांगलाय लागलं तरी पण इकडं तिकडं खुरप्यातनं जातेच निघून, पण भांगलताना व्यवस्थित भांगलाय लागतंय. ढकलं ना काय, ढकलतंय का. पोराने तेवढं केलंय हलकं. आल्या मॅडम आल्या बघा आमच्या आता. आता ह्या मॅडम मी लागणार आहेत. तर बघा माझा व्हिडिओ कसा वाटतोय. आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा कसा व्हिडिओ आहे ते.